100 सुरुवात करूया. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची गर्दी पाहायला मिळते. चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यासह राहुल नार्वेकर ही फडणवीसांच्या भेटीला सागर निवासस्थानी दाखल झाले. दिल्लीत महाराष्ट्राच्या खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत दिल्लीत पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. राजीव व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजच्या सर्व बैठका रद्द केल्या. तब्येतीच्या कारणास्तव बैठका रद्द केल्याची माहिती समोर येते. नाराजी संदर्भातील चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं. मोदी शहांच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याची स्पष्टोक्ती शिंदेंनी केली. तर गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून निर्णय घेऊ असंही ते यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम पाहणार होते, मात्र आता आमची विनंती आहे की त्यांनी सत्तेतच राहून काम करावं असं वक्तव्य भरत गोगावलेंनी केलंय. तर कितीही काही झालं तरी शिंदेंना सत्तेत राहण्याचा आमचा आग्रह कायम असेल असंही ते यावेळी म्हणाले. 5 डिसेंबरला होणाऱ्या महायुतीच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांच्याकडून आझाद मैदानातील तयारीची पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा फक्त माध्यमांमध्येच आहे अशी स्पष्टोक्ती एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू आहे असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. श्रीकांत शिंदे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे, मात्र या चर्चांना स्वतः श्रीकांत शिंदे यांनी पूर्णविराम दिला. माझ्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदेंनी केलंय. तर कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान त्या संदर्भात आमच्या पक्षात कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण खासदार नरेश मस्केंनी दिलंय. श्रीकांत शिंदेंसाठी आम्ही कुठलंही पद मागितलं नसल्याचंही ते म्हणाले. शिवसेनेकडून गृह खात्याची मागणी होत असल्याची चर्चा आहे आणि त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. गृहमंत्र्यांचं काम सोपं नाही, गृह खातं जितकं चांगलं तितकंच अडचणीचं आहे असंही ते यावेळी म्हणाले. तर मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि कोण होणार हे लवकरच समजेल अशी माहिती त्यांनी दिली. संजय राऊतांच्या नव्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आमचं सरकार असताना गृहमंत्रीपद शिवसेनेनं ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला. तर ठाकरे सीएम असताना राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद होतं, मात्र दुसऱ्या पक्षाला गृहमंत्रीपद देऊन चूक केली असं वक्तव्य राऊतांनी केलं. भाजपचा गटनेता निवडण्यासाठी केंद्रीय निरीक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण महाराष्ट्रात निरीक्षक म्हणून येणार आहेत. हे दोघंही महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करतील. महायुतीच्या शपथविधी संदर्भात भाजपमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. शपथविधीच्या आयोजनाबाबत भाजप नेते आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडते. भाजपचे आमदार आणि नगरसेवक बैठकीला उपस्थित आहेत. कुडाळ मालवण मतदारसंघातून पराभूत झालेले माजी आमदार वैभव नाईक कार्यकर्त्यांना संबोधित करताना भावूक झाले. मी आमदार म्हणून कधीच वागलो नाही. मी माझी आमदारकी तुमच्यासाठी वापरली. मी फेरमतमोजणीची मागणी करणार नाही. माझा पराभव मला मान्य आहे असं म्हणताना वैभव नाईक भावूक झाले. बुलढाण्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी साथ दिली नसल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला होता. दरम्यान कुणी काय केलं हे जनतेला माहिती असं प्रत्युत्तर जाधव यांनी दिलं. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर विजय शिवतारेंची कार अडवण्यात आली. विजय शिवतारेंना ओळखत नसल्यानं पोलिसांनी दम भरला. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. विधानसभेतील निकालाबाबत विरोधकांनी आक्षेप घेतला. मोहम्मद मिळूनही महायुतीकडून मुख्यमंत्री ठरत नाहीये. जनता मुख्यमंत्र्यांची वाट पाहते, मात्र यांनी तमाशा लावलाय असं म्हणत रोहित पवारांनी महायुतीवर हल्लाबोल केला. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून धरणे आंदोलन करण्यात आलं. हिंदूंवरील अत्याचार थांबला नाही तर बांगलादेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी ठाकरे गटानं केली. सांगलीच्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील महत्त्वाचा निर्णय घेणार अशा चर्चा होत्या, मात्र यावर त्यांनी स्वतःच प्रतिक्रिया देत स्पष्टोक्ती केली. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं सूचक विधान त्यांनी केलं. ठाकरे गटाच्या माजी आमदार अपूर्व हिरे यांनी अजित पवारांची भेट घेतली. अपूर्व हिरेंनी काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता, मात्र हिरेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली.
श्रीगोंदा मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. श्रीरंग बारणे यांनी सुनील शेळकेंची भेट घेतली. यावेळी चर्चेदरम्यान बारणेंनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच यावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर अजित पवारांना एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी इच्छा सुनील शेळकेंनी व्यक्त केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील पराभूत उमेदवारांची शरद पवारांच्या अध्यक्षतेत पुण्यात बैठक सुरू आहे. या बैठकीला हर्षवर्धन पाटील, रमेश थोरात, अशोक पवार, देवदत्त निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. सध्या मंत्रिमंडळ खातेवाटपाची जोरदार चर्चा सुरू असताना मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अजित पवारांची भेट घेतली. धर्मराव बाबा आत्रामांनी दादांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी मावळमधील तरुणांनी अनोखं साहस केलं. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत आणि आमदार सुनील शेळकेंना मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशा आशयाचा 30 फुटी बॅनर 800 फूट उंच असलेल्या नागफणी कड्यावरून झळकवला. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि मंत्री म्हणून भावना गवळी विराजमान व्हाव्यात यासाठी शिवसैनिकांनी देवाला साकडं घातलं. शिवसैनिकांनी वाशिममधील ग्रामदैवत असलेल्या बालाजीच्या मंदिरात महापूजा केली. तानाजी सावंतांना जोर मंत्रिपद मिळत नाही तोवर चप्पल घालणार नाही असा पवित्रा भूम तालुक्यातील वांगी गावच्या युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी घेतलाय. विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी सावंतांना मंत्रिपद द्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली. छगन भुजबळांना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महादेवाच्या मंदिरात दुग्धाभिषेक केला. यावेळी त्यांनी भुजबळांच्या पालकमंत्रीपदासाठी साकडं घातलं. महायुतीत अजित पवार नसते तर आमच्या 100 जागा निवडून आल्या असत्या असा दावा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला. महायुतीने अजित पवारांना सामावून घेतल्यानंतर आम्ही विरोध केला नाही असंही गुलाबराव पाटील म्हणाले. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींनी खोचक टोला लगावला. गुलाबराव पाटलांना थोडं दमानं घेण्याची गरज आहे. अजून संसार उभा झाला नाही आणि तुम्ही भांडणं करतात तर तुमच्या पक्षापेक्षा आमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त आहे असा टोलाही त्यांनी गुलाबराव पाटलांना लगावला. राज्यातील राजकीय घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर गेले होते. दरम्यान ईव्हीएमवरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. भाजप सांगेल ते शिंदेंना करावं लागेल असा हल्लाबोल मनसे नेते राजू पाटील यांनी केला. खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. त्यांनी मागच्या रस्त्याने येत ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून ते 133च्या आकड्यापर्यंत पोहोचले आणि त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. यशोमती ठाकूर आणि राजेश वानखेडे यांच्यात चांगली जुंपली आहे. ठाकूरांनी मतदारसंघात कुठलाही उद्योग आणला नाही, फक्त पैसे खाण्याचं काम केलं असा आरोप वानखेडेंनी केला आणि त्यालाच ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं. आरोप सिद्ध करा नाहीतर तोंडाला कुलूप लावा असा हल्लाबोल त्यांनी केला. शहापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार पांडुरंग बरोरा यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला. जनतेचा पाठिंबा असताना पराभव होणं संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर राहुल कनाल यांनी बॅनर लावले. समाजाचा कॉमन मॅन हवाच आपल्या स्वरूपात या आशयाचे बॅनर लावून एकनाथ शिंदेंनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी जी ती करण्यात आली. ठाण्यात लागलेल्या बॅनरची सर्वत्र जोरदार चर्चा होते. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली. फडणवीसांचा फोटो असलेला मी पुन्हा येईन या आशयाचा बॅनर घाट रोड परिसरात झळकला. दक्षिण नागपूरमधील काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव यांनी ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज केला आणि यासाठी त्यांनी 3 लाख रुपये मोजलेत. मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 ते 11:30 दरम्यान वाढलेल्या मतदानाला घेऊन त्यांनी आक्षेप नोंदवला. नागरिकांच्या पाणीपुरवठा संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी मतदारसंघात पाहणी केली. त्यावेळी महापालिकेचे प्रमुख पाणीपुरवठा अधिकारी उपस्थित होते. कुडाळमध्ये आज ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे. आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील बालयोगी ऑडिटोरियममध्ये द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट पाहणार आहेत. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना साबरमती एक्सप्रेसच्या S6 कोचमध्ये घडलेल्या घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याच्या प्रकरणी पुणे कोर्टात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान कोर्टाच्या आदेशानंतरही राहुल गांधी सुनावणीकरता उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.
दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसदेतील कार्यालयात ही बैठक होत असून आघाडीतील घटक पक्ष तृणमूल काँग्रेस तिसऱ्यांदा बैठकीला गैरहजर आहे। हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आम आदमी पार्टी सतर्क झाली। अशातच त्या पक्षाने दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला। पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीआधी एकला चलो रेचा नारा दिला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालीमध्ये श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं। ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत असलेल्या कोणजाई देवीचंही त्यांनी दर्शन घेतलं आणि यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टकडून राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालवली आहे। ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्यावर 45 दिवसापासून उपचार सुरू आहेत। दरम्यान त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी छगन भुजबळ यांनी नाशिकमधील रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली। बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे येत असल्यानं कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 आणि 4 डिसेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आला। श्रीलंका सरकारनं कांद्यावरील शुल्क कमी केल्यानं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। आयात शुल्क 30% 10% आलंय। आयात शुल्क कमी केल्यानं कांदा निर्यात वाढून कांद्याला दर देखील चांगले मिळण्याची शक्यता आहे। लोणावळ्यामध्ये शाळकरी मुलांमध्ये तुफान राडा झाला। एकमेकांचे कपडे फाडत डोक्यात हेल्मेट हाणण्यापर्यंत या मुलांची मजल गेली। लोणावळा एसटी स्टँडवर राडा झाल्यानं प्रवाशांनाही त्याचा नाहक त्रास सहन झाला। माफ करा। दरम्यान हा राडा शाळेपासून दूर झालाय असं म्हणत शाळा प्रशासनाने देखील आपले हात वर केले। आता नाशिक पाठोपाठ मालेगावातही एमडी ड्रग्जचा शिरकाव झाला। पोलिसांनी आयुष्यानगर भागातील एका मोडक्या शाळेत छापा टाकून 2,27,000 किमतीचं 56 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलं। धाराशिवमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 308 कोटी 21 लाख रुपये अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे। त्यामुळे याला मंजुरी देऊन लगेच वाटप करावं अशी मागणी ती शेतकऱ्यांनी केली। निवडणुकीमुळे हे पैसे अडकल्याचं म्हणत पैसे लवकरात लवकर द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या आवारातील झाडावर चढून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं। विविध मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत झाडावरून न उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। बीड जिल्ह्यातील सर्वात मोठं जलस्रोत असणारं माजलगाव धरण 80% भरल्यानं सिंचनाला मुबलक पाणी मिळणार आहे। रब्बीसाठी 3 तर उन्हाळीसाठी 4 पाण्याची आवर्तनं मिळणार असल्यानं शेतकरी सुखावले। धुळ्यातील 2000 शिवसैनिक शिर्डीकडे रवाना झाले। साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्या मंत्रिपदासाठी साईबाबांना ते साकडं घालणार आहेत। जळगावमध्ये हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं केली आहेत। बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली। जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात आला। दरम्यान आचारसंहिता संपल्यानंतर पहिलाच लोकशाही दिन असल्यानं अनेक नागरिकांनी आपला तक्रारींचा पाढा वाचला। मंचर शहरात भरवस्तीत बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्यामुळे वनविभागानं तात्काळ कारवाई करत बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांनी केली। हिंगोली शहरात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं शहरात ही रॅली काढण्यात आली। त्यात विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही सहभाग घेतला। उतड परिसरातील भाटे बंदर समुद्र किनाऱ्यावर नवीन रस्त्याचं बांधकाम सुरू करण्यात आले। दरम्यान पूर्वी समुद्र किनाऱ्यावरून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी मार्ग उपलब्ध झाल्यानं मच्छीमारांना दिलासा मिळाला। जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीत वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या वतीनं रॅली काढण्यात आली। रॅलीच्या माध्यमातून एड्स आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। फेंगल चक्रीवादळामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण पसरले। दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडल्यानं धान पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं। बुलढाणा चिखली तालुक्यातील धाड गावात 2 गटात तुफान हाणामारी झाली होती। दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी करत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले। वाशिम जिल्ह्यात वातावरणाच्या बदलांमुळे सर्दी आणि तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आणि त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांची गर्दी झाली। वाशिम जिल्ह्यातील 13,241 ग्राहकांनी महावितरणचे 40 कोटींचं वीज बिल थकवलं आहे। या सर्व ग्राहकांना महावितरणनं नोटीस पाठवल्यानंतरही बिल थकीत आहे। त्यामुळे बाधित ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणनं वाशिमकरांना केलं। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभारली घाट सध्या मृत्यूचा सापळा बनलाय।
घाटात जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करून प्रवासीही हैराण झाले. रोहाच्या निडीमध्ये गावकऱ्यांनी कोकण रेल्वेचा मार्ग रोखून धरला. निडी ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी असलेले फाटक रेल्वेकडून बंद करण्यात आल्यानं गावकरी आक्रमक झाले. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.